दोष कायम आहे आणि म्हणून मागच्या दहीहंडीत मी सांगितलं होतं की दहीहंडी आपली मागच्या वेळची हंडी महायुती फोडणार, बरोबर आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि उडवली सगळ्या विरोधकांची दांडी. साहेब मराठी आपल्या मराठमोळा संजू आणि राठोड प्रकाश सुर्वे, आमदार प्रकाश सुर्वे हा या विभागाचा लोकप्रिय आमदार आहे आणि विकासाची कामं करत असताना या ठिकाणी सण उत्सव परंपरा पण पुढे नेतोय ना. मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर गोविंदा चालू होता का? गणपती चालू होता? दसरा, दिवाळी, नवरात्रोत्सव? मी मुख्यमंत्री झाल्यानंतर गोविंदाची परवानगी देऊन टाकली. गणपती उत्सव जोरात झाला, नवरात्री जोरात झाली, दिवाळी जोरात झाली. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती आणि परंपरा तुम्ही लोक वाढवताय. एवढ्या पावसामध्ये तुम्ही या ठिकाणी आज एवढा जल्लोष दाखवताय, उत्साह दाखवताय, याच्यापेक्षा काय? आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि मराठी आपला संजू राठोड याचं देखील अभिनंदन करतो, त्याला देखील मनापासून शुभेच्छा देतो. प्रकाश आणि आपला राज या दोघांनाही शुभेच्छा देतो. प्रकाश आहे तर तू बोलतो उशीर झाला, प्रकाश आहे तो अंधेरा गायब हो जाता है. आणि म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा प्रकाश मध्ये विश्वास आहे. आणि म्हणून प्रकाश दादा आगे बढ़ो ना. मी बोलू? प्रकाश सुर्वे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. आणि जे यांच्या मतदारसंघातले सगळे प्रश्न जे आहेत हे सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे या ठिकाणी प्रकाशच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. खूप खूप धन्यवाद. विकासाचा ध्यास, त्याचं नाव प्रकाश. साहेब मी विनंती करेन साहेब, आपल्या इथे आपल्या मतदारसंघामध्ये साहेब एका 11 वर्षीय दहीकला बाळगोपाळाचा त्या ठिकाणी सराव करत असताना मृत्यू झाला आणि दुर्दैवी, आणि म्हणून त्यांना घरी बसवले. आणि म्हणून लाडक्या बहिणींचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तर तारामती फाउंडेशनची ही हंडी जी आहे ती आपण पाहतो आहोत. प्रकाश सुर्वे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले होते आणि त्यांनी जोरदार विरोधकांवरती टीका केलेली आहे. आम्ही विरोधकांची मटकी फोडून त्यांना 440 वोल्टचा झटका दिलाय, अशी टीका देखील यावेळेला एकनाथ शिंदेंनी केली. तर दुसरीकडे ठाण्यातून कृष्णा पाटलांच्या शारदा संकल्पची ही दहीहंडी आपण पाहतो आहोत.